बघा एका बाजूला आपण पाहतोय व्ही लेजंड्स, दुसऱ्या बाजूला एके फायटर. या स्पर्धेमध्ये जर का विचार केला आकाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये दोन्ही संघासाठी आत्मसन्मानाची लढाई आहे. स्वतःची जागा या आकाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये कशी राहिली ही ठरवणारी लढाई आहे. आत्मसन्मानाची लढाई. एका बाजूला व्ही लेजंड आहेत तर दुसऱ्या बाजूला एके फायटर्स. लिजंड्स आहेत, त्यांच्या अगेन्स्ट फाईट केली जाईल का हे पाहावं लागेल. मागच्या मॅचमध्ये जर का आपण एके फायटरचा विचार केला तर खूप चांगला खेळ होता, पण शेवटच्या गोलंदाजाकडून झालेल्या चुका त्या कारणास्तव पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं एके फायटरला. तो सुद्धा मुवमेंट होता की 22 जवळजवळ 21 चेंडूवरती जल्लोष वारंवार चालू होता एके फायटरचा, पण त्या शेवटच्या 3 चेंडू हाताळताना झालेल्या नोच्या चुका, एक्स्ट्राचं कॅल्क्युलेशन थोडंसं संघाला महाग ठरलं आणि पराभवाच्या छायामध्ये जावं लागलं. तर दुसऱ्या बाजूला व्ही लेजंड्स या स्पर्धेमध्ये हा संघ सुद्धा लढताना दिसला होता, पण थोडंसं चुके होताना दिसतंय. खुलवा टप्प्याचे चेंडू ऑफ साईडला डिफेन्सिव्ह मध्ये चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये ढकललं. 2चा इशारा येतोय अंपायरचा. एक चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळ धावा आपण पाहतोय 2. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय सरळ षटकाराला, विकेट आले, गडी बाद. चला यार सारे या एक वार हा गाव एक कराया. थँक्यू. हल्ली काय त्याने ऑन साइडला चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. आता सिंगल आले तरी आवाज कोणासाठी होता, व्ही लेजंड साठी होता की एके फायटर साठी होता, हे थोडंसं कन्फ्युजन होतं. हलक्या त्याने चेंडूला हातामध्ये आल्या फेकी स्टँड वरती लावेपर्यंत सिंगल नाही येत आहे. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकर धावा आपण पाहतोय 3. चेंडूला डिक्लेअर झोन मध्ये पाठवले एकेरी धावेसाठी. एकने धावपळ पुढे सरकताना 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकर धावा आपण पाहतोय 4 धावा. टॅपच्या सारणी खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये येईपर्यंत फेकी होईपर्यंत सिंगल कंप्लीट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावपळकर धावा आपण पाहतोय 5 धावा. ऑन साइडला फुलटॉस चेंडूवरती डिक्लेअर झोन मध्ये चेंडूला पाठवलं. एकने धावफलक पुढे सरकताना 1.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 6 धावा धावपळकारती. ऑन साइडला चेंडूला पाठवलं पुन्हा एकदा डिक्लेअर झोन मध्ये. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकर धावा 7. पण जर का विचार केला तर लीग स्टेजची लास्ट मॅच आहे, म्हणजे शेवटची मॅच असणार आहे लीग स्टेजची. या मॅचमध्ये जर का विचार केला तर दोन्ही संघ आपल्या आत्मसन्मानासाठी लढतोय. एका बाजूला एके फायटर विरुद्ध व्ही लेजंड आहे. चला या स्पर्धेमधून आपण पाहू शकता या लीग स्टेजमधून विजयी नाही मिळालाय. इथून म्हणजे या शेवटच्या मॅचमध्ये आपल्या सन्मानासाठी लढताना दिसतोय. 3 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा. बॅकफुटरी मारण्याचा प्रयत्न, चेंडू हाताला लागून बॅकअप चांगलं आहे. बॅकअप चांगलं आहे. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकर धावा आपण पाहतोय 9. 9 रन ऑन स्कोर कार्ड, 9 धावा. ऑन साइड येऊन मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हातामध्ये फेकी होईपर्यंत स्टँड वरती लावताना धावचीच्या रूपात गडी बाद.
दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 9 धावा धावफलकर दी 9 रन ऑन स्कोर कार्ड. येणारे 2 षटक एके फायटरसाठी किती टार्गेट सेट केलं जाईल हेही पाहावं लागेल, कारण की इथून लीग स्टेजसाठी क्वालिफाय झालेल्या टीमा आता एके फायटरचा इतका जल्लोष आहे, कारण की त्यांच्या आत्मसन्मानासाठी लढाई चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. 2.1 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 9 धावा. फुलटॉस चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, धावचीची संधी. बॅकफुटवरून चेंडूला डिक्लेअर साठी ढकललं. 1 रन ऍड होताना 3 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. 11 धावा. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, झेल सुटलाय. धावचीची संधी स्टँड वरती लावेपर्यंत फलंदाज क्रिसच्या आतमध्ये आहेत. 4 चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा आपण पाहतोय 12 धावा. चार चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 12 धावा धावफलकर दी. फुटबॉल मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्वतः गोलंदाज वेगाने चेंडूवरती आले. सिंगलनी संतुष्ट. इथून व्ही लेजंडला जर का आपली बाजू अजून मजबूत बनवायची असेल तर विजयासाठी महत्वाची मॅच असणार आहे. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये फेकी एके फायटरच्या डगआउट मध्ये जल्लोष आहे. त्याचे कारण सुद्धा आहे. आत्मसन्मानासाठी संघ मैदानाच्या आतमध्ये लढतोय, पण व्ही लेजंडला क्वालिफायच्या रेसमध्ये जर का आपली बाजू मजबूत करायची असेल तर एक महत्वाची मॅच आहे. इथून पाहावं लागेल व्ही लेजंड्स की एके फायटर. एके फायटरचा जर का विचार केला तर अजूनही पॉइंट टेबल मध्ये आपल्या खात्यामध्ये गुण नाही आहे. गडी बाद, चेंडू जातोय सीमारेषा पार, षटकार. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 13, 12 धावा. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 13. येणारे 3 चेंडू टार्गेट सेट केलं जाईल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय वन बाउन्स, सीमारेषा पार, चौकार. धावचीची संधी, डायरेक्ट हिट. नेहमी धोक्याची घंटा असते. धावचीच्या रूपात अजून एक ब्रेक थ्रू. एके फायटरच्या डगआउट मध्ये जल्लोष आहे. व्यासपीठावरती विशेष अतिथी सन्माननीय अतुलजी वर्तक सर यांचं सुद्धा व्यासपीठावरती आगमन झाले. सर आपलं सुद्धा आगाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. शेवटचा चेंडू 17 धावा टार्गेट सेट करणारा चेंडू असणार आहे एके फायटर साठी. शेवटच्या चेंडूवरती सिंगल. बैट का किनारा था पर विकेट कीपर का सहारा नहीं था. चेंडूला पाठवलं डिक्लेअर झोन मध्ये. धावफलक स्थिरावलं जाते 18 वरती. 19 धावेचं आव्हान असणार आहे टीम एके फायटर या संघासाठी. जॉनी जॉनी तूने पी है, मुंह को खोलो, झूठ बोले
जॉनी हाँ जी तूने पी है ना जी मुंह को खोलो हाँ जी झूठ बोले ना जी नो 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 मैंने पी नहीं है तो मैंने पी नहीं है तो मैंने पी नहीं है हाँ जी मैंने पिला दी व्यासपीठावरती व्यासपीठावरती विनंती असते सन्माननीय जीतजी वर्तक भाऊजी आपणास विनंती असेल व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. अजितजी वर्तक साहेब आपणास विनंती असेल व्यासपीठावर येऊन आदरपूर्वक विराजमान व्हायचं आहे. आपलं सुद्धा आकाशी वाडवळ प्रीमियर लीग मध्ये सहर्ष स्वागत. मॅचच्या दिशेने येतोय 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावपळकर धावा 2. एके फायटरसाठी चिंता डगआउट मध्ये त्या खेळाडूला जावं लागते ज्याच्यामध्ये क्षमता होती की आपल्या संघासाठी खूप चांगला खेळ ज्यांनी केला होता. मागच्या 3 मॅच मध्ये त्याला डगआउट सोडावं लागते. धावचीच्या रूपात पहिला आदरा पहिला गडी बाद. चला 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 3 धावांवरती एक गडी. बॅक टू डिपार्ट. एके फायटर संघाच्या दरम्यान 19 धावांचं माफक लक्ष आहे आणि त्या लक्ष्याचा पार करत असताना निश्चितच 3 धावा आल्यात. आता मात्र शेवटच्या चेंडूवरती आलेली एकेरी धाव 4 धावांवरती जाऊन पोहोचवलाय. आता मात्र येणारे 18 चेंडूमध्ये 15 धावांची गरज असेल हा मॅच जिंकण्यासाठी एके फायटर संघाला. चला गोलंदाजी मार्कवरती मिस्टर आर्यन येतोय. गोलंदाजी मार्कवरती हे षटक हाताळण्यासाठी हलक्या रीतीने घेऊन काढला चेंडू. एक धाव भेटू शकेल चेंडूवरती. एका धावाने 5 वरती धावफलक सरकलाय. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू वाईटचा इशारा पंचांकडून दिला जातोय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ केली जाते. धावफलक जाऊन पोहोचवलंय 6 आकड्यावरती. आता मात्र या ठिकाणी डिक्लेअरच्या स्वरूपात एक धाव अजून धावसंख्येमध्ये ऍड केली जाईल. 7 वरती धावफलक पोहोचलाय. 12 धावांची गरज असेल. लेफ्ट हँड बॅटर स्ट्रायकरवरती येतोय मयांक. हलक्या रीतीने खेळून काढलाय. 9चा इशारा पंचांकडून झालाय आणि 9+1 अशा 2 धावा धावसंख्येमध्ये ऍड होत आहेत. 9 वरती धावफलक सरकले. हलक्या रीतीने निश्चितच हेच गरजेचं आहे. चेंडूहून कमी आपल्याला धावा करायच्या तर नक्कीच प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव घेऊन या धावा आपण सहजरित्या पार करू शकतील अशा अनुषंगाने केलेली फलंदाजी. प्रत्येक चेंडूवरती एकेरी धाव घेत असताना धावसंख्येचा जो ग्राफ आहे तो हळूहळू वाढवायला लावलेला आहे. दरम्यान 11 वरती धावफलक पोहोचवलाय ज्या ठिकाणी 10 चेंडूंचा खेळ संपलाय. आता मात्र लेग स्टंपच्या बाहेर चेंडू पंच वळतात. जयदीप वर्तक यांच्या मार्फत वाईटचा इशारा आलाय. अवांतरने धावसंख्येमध्ये वाढ 12 वरती धावफलक पोहोचवलाय. आता मात्र हलक्या रीतीने खेळून काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी अटॅकिंग फील्डमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी होते परंतु त्याचा काही इतका फायदा झालेला नाहीये. एक रन कंप्लीट झालाय. 13 वरती धावफलक पोहोचलाय. हलक्या रीतीने खेळून काढला हा चेंडू सुद्धा अजून एक धावफलकावरती ऍड केली जाईल. आता मात्र षटक संपलाय. दुसऱ्या क्रमांकाचा धावा फलकावरती 14 एक गडीच्या मोबदल्यानंतर आणि 2 षटकामध्ये 5 धावांची गरज आहे. जवळजवळ सामना निश्चित औपचारिकतेच्या दिशेला दिसतोय आपल्याला कारण अवघ्या 5 धावांची गरज आहे हा मॅच जिंकण्यासाठी एके फायटर संघाला.
12-5 इक्वेशन याचा डिफेंड करण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज येतोय गौरव. लेफ्ट हँड बॅटर मयांक स्ट्राईक एंडवरती आहे. हो लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा पंचांकडनं आणि वाईट +1 अशा 2 धावा धावसंख्यामध्ये ऍड होत आहेत. चल 3 धावांची गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी. हलक्या रीतीने घेऊन काढलाय प्रसादने हा चेंडू थेट यष्टीवरती फेकी, पंचाचा निर्णय. एक बोर्ड हवेन उंचावून गडी बाद असल्याचा रनआउटच्या रूपाने मयांक होतोय बाद. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. चला यार सारे या एक वारे हा गाव एक कराया. याच पंचांचा इशारा पडताळून या ठिकाणी सांगतील पंच. तर गडी बाद असल्याचा इशारा आलाय पंचांकडनं. अजून एक फलंदाज पाठवावा लागेल. 2 रन, एकच बोट दिसला असा दैदेव तुमचा. चला फक्त ना फक्त एक धाव्याची गरज असेल. आणि लेग स्टंपच्या बाहेर चेंडू, वाईटचा इशारा. AK फायटर संघ हा मॅच जिंकलाय. मुझको हुई ना खबर, चोरी चोरी छुप छुप कर